एक हृदयस्पर्शी प्रेमकथा. निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक सुंदर गाव. तिचं मृदुला आणि श्रेयस एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. त्यांच्या मैत्रीत एक निरागसता होती, पण दोघांच्या मनात कधी प्रेमाच्या भावना निर्माण होतील हे त्यांनाही कळलं नाही. मृदुला एक शांत स्वभावाची आणि पुस्तकरसिक मुलगी होती. श्रेयस मात्र हसतमुख, हट्टी आणि स्वप्नाळू स्वभावाचा होता. दोघंही वेगळ्या वाटा शोधू लागले होते. गावातील वडीलधाऱ्या लोकांना त्यांची मैत्री थोडी विचित्र वाटायची, पण दोघांनीही एकमेकांसाठी कायम पाठीशी उभं राहायचं ठरवलं होतं. शहरातील उच्च शिक्षणासाठी श्रेयस बाहेरगावी गेला. त्याच्यासोबत नात्याचा धागाही हलकेच सुटत गेला. मृदुला मात्र रोज त्याच्या आठवणीमध्ये रमायची. ती लिहायची, त्याचं पत्र येईल या आशेने. पण काळाच्या ओघात श्रेयसचं पत्र येणं बंद झालं. एका वर्षानंतर श्रेयस गावाला परतला. तो आता यशस्वी व्यावसायिक होता, मात्र त्याच्या डोळ्यामध्ये जुनी चमक नव्हती. तो बदलला होता, पण मृदुलाच्या नजरेत त्याच्यासाठीचं प्रेम मात्र तसंच होतं. ती त्याला भेटली आणि श्रेयसने तिच्याशी औपचारिकता बोलणं केलं. मृदुलाला या वागण्याने धक्का बसला, पण तिनं काही बोलले नाही. काही दिवसांनी श्रेयसला कळलं की त्याने आपल्या महत्त्वाकांक्षामध्ये मृदुलाच्या प्रेमाकडे दुर्लक्ष केलं. त्याचं हृदय खिन्न झालं. त्याने मृदुलाला माफी मागायचं ठरवलं. एका संध्याकाळी श्रेयस तिच्या आवडत्या नदीकिनारी गेला, जिथं दोघं लहानपणी खेळायचे. मृदुला तिथं पुस्तक वाचत बसली होती. मृदुला श्रेयस म्हणाला, मी चुकलो. तुझं निस्वार्थ प्रेम ओळखायला उशीर झाला. मृदुलाने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि ती हसली. प्रेमाचं मूल्य माफी मागण्यात नाही, श्रेयस त्याला समजून घेतलं जातं. त्या क्षणी दोघांनी एकमेकांच्या भावनांना नव्याने ओळख दिली. श्रेयस आणि मृदुलाचं प्रेम एका नवीन टप्प्यावर पोहोचलं. त्यांनी जुन्या आठवणींना साक्ष देऊन नव्याने आयुष्य सुरू केलं. त्या गावातील नदीच्या काठी आता एकच गोष्ट ऐकायला मिळते, श्रेयस आणि मृदुलाच्या प्रेमाची हृदयस्पर्शी कथा. धन्यवाद. अशाच कथा पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.